तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष वासुदेवराव काकडे आणि ग्रामाध्यक्ष राम बेंदरकर यांच्यासह सुमारे 21 कार्यकर्त्यांनी 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून आमरण उपोषण सुरू केले होते। दरम्यान काही तासात ग्रामपंचायत प्रशासनाने 5 वर्षाचा दिव्यांग निधी उपलब्ध करून येत्या 31 मे पर्यंत सर्वांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले। या प्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बंडूभाऊ पाटील आणि भाजपा तालुका अध्यक्ष संजय पांडव यांच्या सहकार्याने आणि दिव्यांग भाजपा जिल्हाध्यक्ष अंबादास निंबाळकर, सरचिटणीस चंदू शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच ग्रामसेवक मडके यांच्या लेखी पत्राने सदर उपोषण सोडण्यात आले। यावेळी मधुकर राऊत, वैभव वडोदे, रवींद्र बोदडे, विनोद बहादरे, सुनील वडोदे, गजानन बेलोकर तसेच संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि ग्रामवासी हजर होते। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे।